नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर 2024चा 25% अग्रिम पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व किती महसूल मंडळांना अग्रिमची 25% रक्कम पीक विमा नुकसानीची त्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेली आहे। आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये देखील 25%चा अग्रिम पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग करण्यात। तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, या चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर सबस्क्राईब नावाचे बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, या 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत बहुतांश काळामध्ये बहुतेक शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे। तर त्यामध्ये आता हिंगोली जिल्ह्यामधील कृषी अधीक्षक याने पंचनाम्या थ्रू सर्व डाटा अहवाल जमा करून हा जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टरकडे जमा केलेला आणि तो आता त्यांनी अधिसूचना देखील काढली आहे की संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 30 महसूल मंडळ आहे ते सर्वच्या सर्व 50% नुकसानीच्या वर्त असल्यामुळे त्यांना पात्र करण्यात आलेले आहे। आता त्या सर्व शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा हा मंजूर करण्याच्या अधिसूचना देखील काढण्यात आलेल्या आहे। आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना 25% अग्रिमची रक्कम मिळण्यासाठी आता जिल्हाधिकारी आता समोर म्हणजे वरती पाठवण्या संदर्भामध्ये अहवाल ह्या देखील त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सरळ जिल्हाधिकारी यांनी सांगितले की संबंधित अहवाल आला असून हा अहवाल आता वरिष्ठाकडे पाठवून त्या संबंधित आता जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, सोयाबीन असो, कापूस असो, तूर असो, बाजरी असो, ह्या संबंधित पिकाचा पीक विमा त्यांना लवकरात लवकर देण्यात येईल। या संबंधित देखील स्पष्टीकरण त्याने प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले। यासोबतच अन्य बाकी जी काही अन्य मराठवाड्यातील जिल्हे आहे त्यांना देखील पीक विमा अग्रिम या पीक विमाचा देखील त्यांना लाभ मिळणार आहे। तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता उशिरा का होईना पण पहिला आता 2024ची अग्रिमची 25% या हिंगोली जिल्ह्याला मिळणार आहे। 2023ची आहे जे अपडेट मिळायची आहे ती आता कुठंतरी मागे राहू शकते किंवा हा 2024चा 25% अग्रिम पीक विमा हा लवकरात लवकर जमा होऊ शकते, कारण येत्या काळामध्ये निवडणूक आहे। त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसं पीक विम्याचे पैसे जमा करता येईल याकडे सरकारचं लक्ष आहे। धन्यवाद।